लोकांच्या अंगावर जाता झाबऱ्या मारतेले का हो हो हो. अरे काय करा आता माय नाव ठेवलं. अरे बाप काय दिवस घोऱ्याचो हा घोऱ्याचे नाव का माय ठेवलं का म्हणलं झाबऱ्या मारत्या. अरे शिवलालचं पोट्ट भुसण्या त्यानं नाव ठेवलेलं नाही. त्याची जोडी म्या घेतली मागच्या वर्षी आणि आता शेवटी तेच म्हणा लागून राहिलं. मला काय करा आता तेच तर मारत्याच्या घरा पडून जायचं ते मोठे विचार करायला लागते मला. पाहिजे बाजार असं काळजी नाही तर कसं माणूस जरा कसं आता एक तर पहिले लग्न होईल नव्हतं काही नाही वाटते पण आता कसं बरोबर नाही बरं. फालतू म्हणशील एका दिवशी तर घरावर गोटी यायची. बरं मी काय म्हणतो देवदास काय म्हणते पाणी पाऊस जरासं वातावरण कसं काय म्हणलं पराठ लावा तर आलं पाणी की नाही आहे चांगलं. आता काय 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 ऑगस्ट महिन्यात लावता का महापूर येऊ द्या लागते म्हणलं अजून झालं ना आता पेरापुरतं. मग काय तर येतच राहते आपलं ठोकं ठाकं चालूच राहते. मग माहिती लागण पुरी झाली बा हो बिलकुल. हे बा कोंबई काढून राहिले 2-3 दिवस झाले आपले आले. मग काय तर काय काय बसले आपले. मग आपलं 6 एकरातलं 3 एकर पराठ लावली बाकीचा भाजीपाला काही मिरची आहे असं तसं. आणि पोट्ट्याचं आपलं रोप वाटिकेचं आहे काही लागलं रोप गिफ्ट घेऊन जाता म्हणलं वांग्याचं टमाट्याचं सगळं आहे त्याच्यापाशी. येऊ ना वा लावाच लागते ना. मग काय आता भाजीपाले हे ते जर 2-4 रोपं जरी लावले तरी कसं बरं राहते. बरं मी काय म्हणलं देवीदास मग समजा उद्या मग लावली चालते पराठ नाही का पराठ लावून पावले का होऊन जाईल नाही. होते ना हो होते ना लावा ना उद्या पराठ लावून टाका. मग सरे पाळले का सरे झाले का पाळणं. सरे खायचे हो सरे खायचे अजून काहीच नाही कायच काही नाही. तुमचं काय बसले आपले कोणत्या भानगडीत असतं तुम्ही. आता लोक 2-3 दिवस तर घोरातच दिसे मला तुम्ही काय होतं तुमचं चालू होतं काय घोडं दिलं वाटते ते मावले सांगे बा मला आता दिसलं तिथे ते. जाऊ द्या ना आता ते घोड्याचा विषय जाऊ द्या. आताच दिला त्याला बक्षीस दिलं ते सापडलं झाबरून आणलं पाहून देऊन दिलं त्याला ढोरं टाकाले. ते विषय जाऊ द्या पेरणीचा सांगा आता हे महत्वाचं आहे. आता करा सुरू बा उद्या ते एखादी जोडी पहा. तुमच्यावर किती जोड्या आहे सध्या. माझी एक जोडी आहे लक्ष्मीची एक जोडी आहे 2 जोड्या माया समजा. आणि आता तू रिकामी आहे का उद्या. नुसतं नाही बा पण हे बा जोडी गिडी आहे आपली लागन तर पहा बा तुमचं तुम्ही 2 जोड्या तुमची माझी एक जोडी तिघाच्या वरात 3 जा घेऊ. तास पाळा सकाळून आणि मजूर सांगून द्या बाया घ्या. आपण पहिले माणूस पाळा ना आम्हाला तास पाळाले हो. आता कसं माणसं आता कोण पाहता मला तर काही जमणार नाही. आलू पण गेले जमत नाही. शांतराभाऊ तुम्हाला जमते का तास पाळणं. मला जमे आता मी लई दिवसात तास नाही पाळत. आता मला 5 लागेल माणसंच पाहतो आम्ही 3 माणसं पाहतो आणि 3 जोड्या झाल्या आपल्या ओके समजा काही टेन्शन नाही. मग पाहतो आम्ही काही वांधा नाही. चला येतो मग बाबा लवकर दे हो. आता एक तर बाया माणसांतर सरपंचाची इकडे होत्या बाया ते गुंपाबाई येऊन राहिलेत रस्त्यानं. आता थोड्या वेळात येतात ते वातावरण बिघडलं अजून येते वाटते एक ठोक त्याला भेटून घ्या आणि माणसंही पाहून घ्या लागा कामो कमी हो ना. काय 3 माणसं काय जोड्यात आहेतच आता पाहतो बायाला भेटतो. मग काय चला जाऊ दे मला जरा लवकर जायला लागेल आपल्याला. गुंपा मावशी आले की त्याला लवकर भेटा लागते जाऊन हो. नाही ते बा आपले विरोधक झाले लय आता हे मारत्या झाला म्हणा त्याचा बुडा ते कंदील बुडा त्याच्या ते झुमऱ्या ते लाईन पाटील सगळं मजूर तिकडे जर लांबवलं तर आपल्याला काय भेटायचं. आणि माणसं कमीत कमी 3 तर लागेल का नाही आपल्याला बैलजोडीवर तर ते पाहा लागेल ना. आता कोणते माणसं पाहून काय पाहू आपल्याला तर काही जमत नाही ना. सापडते मजूर गिजूर काही एवढी काही करायला लागत. मग काय तर हे आता हे काय लाईन पाटील हे का धरणीत आहे काय बसले ट्रॅक्टरच्या मागते पेरणीच्या मजूर आपण बरोबर आल्या बरोबर बिलकुल त्याच्या आधीच हजर होऊन आपण. मग काय तर मजुराचा नाही विषय फक्त माणसं पाहा लागणार. 3 माणसं आपल्याला समजा बैलजोडीवर सरा पाळायला सकाळीच पाठवा लागते म्हणजे कसं मजूर उभं नाही राहायला पाहिजे. फक्त 2च माणसं पाहिजे आपल्याला. मी एक जोडी पाहतो देवदास भाऊची जी जोडी आहे ती मी सांभाळतो. आलूपोंगेच्या वावरात मी तास पाळायला नेतो. तुमच्या जे 2 जोड्या आहे तुम्ही 2 माणसं आता मी काय म्हणतो काशान बबने सांगा ना. आपल्याला काय घेणे नाही कामाशी मतलब सरा पाळा बा. सुरते माणसं आहे सरागिरा बरोबर पाडते ते म्हणा. पण ते काय लक्ष्मण काय का मनच नाही लागत ते दोघं तिघं ते असले का नाही मला कसं आता त्याचा विचार राग राहिला त्याचा. पण आता मग माणसं मग नाही सापडले तर पाहू दुसरे जर सापडले दुसरे पाहू ना. एक तर ट्रॅक्टरही देत नाही म्हणे ते. मग आता ट्रॅक्टरचा कसा मिळणार. ट्रॅक्टर आहे बा सरपंच ट्रॅक्टर आहे. मग काय चालू आहे त्याचं बा लागून तर होते यायला त्याची कोण मजूर तिकडे चालू आहे ना. त्याचं आपल्याला भेटते ट्रॅक्टर याच्या ट्रॅक्टर जायचं नाही मागायचं नाही त्याला जायचं काय गरज काय आपल्याला. मग त्याच्या मातावर कापून सध्या सोयाबीनचं राहू द्या. पेरणीला थोडंसं 2 दिवस जरा लेट चालते पण पराठीची लागून पहिले करावं लागते आपल्याला. पहिले आपण माणसं पाल जाऊ आता आणि नंतर मग आपण गुंपा मावशीला भेटून मजूर पाहू. चला बरं पटपट चला लवकर. हुट ना हो मी काय ट्रॅक्टर नाही त्याच्या वावरात नाही अजिबातच नाही. मग कोणाच्या आपल्या लक्ष्मणच्या अरे हुट ना ते तर कट्टर विरोधक आहे. मग त्याच्या ज्यानं मा घरच्या बाईची म्हणजे सांगतो ना अंगणवाडी शिविका मा घरची बाई झाली असती. मग यानं पैसे देऊन लेखानं काम केलं त्याच्यात वावरात ट्रॅक्टर मी तर टायरही नाही टाकत. तेच म्हणून राहिलं मग आम्ही बी तेच कळक सांगितलं हो. बिलकुल शांताराम भाऊच्या वावरात नाही यायचं आता काऊन की ते पहिले नेऊ आपण पहिले आपलं राहू दे पहिले त्याचं करू हो. पण आता अजिबात जायचं नाही हो. झुंबरचं म्हणणं बरोबर पटलं आपल्याला. मग काहीच्या काही बोलला ना असं आहे तसं आहे हे समजत नाही लाईन पाटलाली नसून तसं तुला बी मग मारते बुडा असं आहे तसं आहे चुकल्या लावते बा हे ती महाबुड्याचं काही घेणार का ते सांगा बरं वावर आहे का शिवर आहे महाबुड्या म्हणजे 5% वाटते. मग वाटा मग तुम्ही वाटा ना तुमच्यात धमक असेल तर काही एवढं मनाची गरज चक्कीवर येत नाही नको येऊ. काय आता आपण तर त्याच्या वावरात कामाला जात नाही. असंच ठेवा तुम्ही काय हे बा घन हिंटी ट्रॅक्टरसाठी सांगतो ना. पेरायला हे बा एकही ट्रॅक्टर येत नाही सरपंचाचं त्याच्या घरचं सरत नाही. मग ते काय ती मग काय जाऊ दे तिकडे आपल्याला काही टेन्शन नाही. आता आपल्याला फक्त 3 माणसं पाला तिकडे मारती हो. पहिले पराठी लावून घेऊ 3 जोड्या आपल्या तास जर काळासाठी माणसं जर पाहायचे असेल आता कोणते पाव माणसं नाही तर काय झालं 3 जण इचुकाटा नाही तर काय जरा रिकामेच आहेत ते. अरे बे त्याला का फालतू नसतात त्याला सांगायला पुरले का
पण सांगितलं तर आपल्याला काय घेणं देणं आहे. तास तू फक्त वावरातलं बैल जोडी घे आणि आपलं बिलकुल सरा पाळणं सुरू कर. टाईमवर जेवण कर. वावरात जाऊन आपण कुठं चवणे करणार आहेत ते. बिलकुल हे पा हो बिलकुल हे पा 300-400 रुपये रोज देऊन चला म्हणा येतेच ते खाड पडेला द्यायले. आता चांगलं बिलकुल हे पा 100% येणंच आहे. जाऊ दे झुंबर आपल्या काय करायला लागते कामाशी मतलब चला मग विचारू पटकन. नाही हे आपल्या आधी जायचे तर बसा लागल आणि मजूर पाहा लागल बरं झुंबर आपल्याला. हो सगळं मजूर उद्या आपल्या वावरात पाहिजे बरं. फक्त 5-6 मजूर तरी वावरात देता बा का सगळं तुमच्याच वावरात नेता. पाहू ना पहिले बुडीला येऊ द्या वावरातून. हो चला आता मजूर येते बरं लवकर. पाणी जरा जोरात झाला वापस येऊ राहिले मजूर. चला फटकर माझ समोर पहिले आणि लवकरात लवकर बाबुडीला भेटू. चला नाही तर ते आपल्या आधी जातील बरं. हो चला लवकर. हातचं कमाल होता मग काय आपलं घोडं होतं ते तू होतं ना. मग काय फालतू देऊन बसला त्या संत्याला का. मग काय बसला तुला तर भेट कधी. अरे जाऊ दे ना घोडण गिड आपलं सारखं झालं ना बी बयानाचं हे ते सगळं भागलं ना आपलं ना. आता कुठं जास्त हाव करतं. जाऊ दे ना आपलं कसं आहे कामापुरतं करायचं. पण कशी झमकली कशी म्हणलं मस्त. हो कशी लावून दिली बिलकुल. 2 गट बिलकुल असे कट्टर पडले पण आता नाही. नाही म्हणलं कशा कसं काय पोझिशन बरोबर झुमऱ्या काय म्हणे मग. अरे चांगली भिनसली जायची मारते गिरते हे ते झुमरे गिमरे बिलकुल तयारीतच आहे. अजिबात ट्रॅक्टर द्यायच नाही म्हणजे द्यायले. मग काय आता यायची निरा पाय होणार आहे शांतारामची आणि आपल्या लक्षाची. नाही यायचं ट्रॅक्टर मजुरी मग सांगता आता गुंपा मावशी म्हटल्यावर झुंबरची बुटी झाली का नाही. शेवटी पोरगच महत्वाचं आहे का नाही. मग त्याला मजूर दिल्यापेक्षा याला देणार नाही का लाईने पडलाले असं आहे ते. येईन ना हे बा जोमात काम येते अजून. थांब ना तू आता लक्ष एक दिवस तरी ट्रॅक्टर आणतेस ते पाहिजे ना तुम्ही. हो झमकते द्यायची मी सांगतो ना या पेरण्याच्या ज्या 100% दोन्ही पार्टी झमकणार आहे. ते जाऊ द्या पण आपलं म्हणलं काही कामाधंद्यात सुचा ना आता पुढचं. हो त्याची ते लागले कामी पण आपल्याला कामी लागल ना. काही 4 पैसे आले पाहिजे ना. आता घरी कामी हिंटा घरी बाया बोलतात ना. अरे काम अरे आपल्या पैसे येतील लोक ना घासत पाहिजे तू. चला हो शिवलाल भाऊ चला हो. मग काय तास पळाले तर कोणाला सरे पळाले डवरे धुंडे आता जणाला सुरू होते. काही टेन्शन नाही. तू त्या घेऊन बिलकुल खांद्यावर ठेवला ना की बिलकुल 500 रुपये कुठे गेलेच नाही. मग काहीच टनाटन बिलकुल काम ओके आता. येत आहेच म्हणा पण आता काय सांगा आता सांगते का नाही आपल्याला कोणी. एक तर आपल्याविषयी कसं मोठं कठीण काम झालेलं आहे. पाहू आता काय होते काय नाही. चला तिकडे इथं काय आता पाणी लागून राहिलं जरासं तिथे चला तिथं ते जरासं उभं राहायला जागा आहे. चल हो मग काय चला तिथं बसू जराशी. काय इथं बसण्याची मजा नाही. चला काय म्हणलं येऊन राहिले का नाही आपल्याकडेच ते. मग मी सांगितलं तुम्हाला बरसातीतनी माणूस रिकामाच राहत नाही. हो एका माणसा एक माणसाला किंमत आहे आता. मग काय तू त्या घेऊन उभा राहिला तरी माणसाला का 500 रुपये कोणी देते फेकून. अलगडे देडगणे आहे ना. आता 2 जण काय म्हणते नाही का. हो झुमरे आहे बा पाटील भारतराव ते काय उभे आहे ना. तिकडे झालं ते त्रिमूर्ती उभी आहे मला तिथं मंदिरापाशी. चला त्याला विचारू ना आपल्याला काय करायला लागते. पैसे घेत चालले का. चला विचारू द्यायला. हो नाही त्याला काय चालले जाय दुसरीकडे. बोला भारतराव काय होतं बा. काय गडबड चालू आहे. काय झाले का पराठी लावून घेऊ पण. मग त्याच्यासाठी मी आणलं येता का उद्या सरा पळाले. पराठीचा सरा पाळणा आहे. हो लाईने पाटलाच्या वावरातनी 2 जोड्या आहेत आणि मावरातली 1 जोडी. येता का सांगा 3 जण. नाही अध्यक्ष कसं करता म्हणलं. नाही बघून राव काय जाऊ का म्हणलं. सरापाळा चालता का राहू देता कसं करा. काय माहिती आहे बा रसरस करू राहिला डोकसे दुखू राहिला माझ्या. मग काय ते वातावरणाच्या ना हो ना काय पाणी लेखाचं अरमान आलं. नाही जाऊ दे जाऊच नाही आपण. आता इतके भाव खाते हे एक तर जास्त बोलता येत नाही आता. हो की आपले काम आवडेल ना आता. अबे काशी राहते का. अबे रिकामा राहिल्यापेक्षा बाजार काहीतरी केलं पाहिजे. काय करता रिकामा राहू काय भारतराव. जाऊ दे ना आपल्या काय आता ते आले बा चालसान चला मग. शिवलाल भाऊ चालतं का पहा ना तुम्ही म्हटलं येते ते. तुमच्याशिवाय कसं पाणी नाही आलं द्यायचं. पुन्हा याचं काही नाही म्हणा. पण ते कसं झालं आम्ही आता म्हणजे कसं आमच्यावर नाही तुत्या ना कोणती काळी ना कोणतं काही काय कामाला तुमच्या. म्हणजे आमच्यावर काहीच नाही बा फक्त आम्ही हो. तुम्हाला कोण म्हणून राहिलो तू त्या ना म्हणून. आमच्या जोड्या सगळं आपल्या 2 जोड्या आहेत की नाही. आपल्या 2 जोड्यावर तुम्ही समजा बबनराव आणि समजा हे आपला काशीनाथ 2 जण माझ्याकडे पाठवा. शिवलाल भाऊ तुम्ही मारतीचा सरा पळायला जा. जमते ना मग चाला ना मग. ते रोजाचं नाही सांगत ना. रोजाचं सांगून द्या मग अजून माणसं 300 घ्या पण निघा असं नाही झालं पाहिजे. शेवटी तुमचं काही नाही पैशाचंच घरण. अरे काय द्या आता ते जे रोज असेल ते देऊन देऊ. काय त्याचा मोठा विशेष ते काही आपलं देता येते बरोबर हिशोबशीर. काही वांधा नाही त्याचा पैशाच नाही लोड काही. हो ना पण आम्ही कसं तुम्हाला माहिती आहे सुरते माणसं तास बिलकुल सरकच राहीन आपलं. माहित नाही का तुम्हाला तिघाचं बी. म्हणून म्हणलं कसं रोज जरा व्यवस्थित द्या आम्हाला. म्हणून म्हणलं बा नाही तर मग असे हेंगाळे असलेले 300 रुपये द्यायला नाही पुरं. तास सरका आला पाहिजे ना. आता काय तुम्हाला सरकं पाडता येते का आम्हाला पाडताच येत नाही. काही बोलून राहिले माझ्यासारखा कोणाचा सरा तरी आहे का. सरका बोलून राहिले तर 400 रुपये रोज देऊन तुम्हाला. हो बैल जोडीच आमची आहे. सगळं आमचं आहे. फक्त तुम्हाला काय येणं आहे सगळे 8 वाजता शिदोरी बांधले चालले. हो बस झालं आपलं लागूनचं तेवढं पोट्टी आहे चांदी झाला पाहिजे अर्धा सरा. अरे मारत्या पुरत नाही का 400 रुपये काय पुरं राहिलं बे. 500 देऊन दे तू. 500 आम्ही 3 जण येतो. हो चला काही हरकत नाही. कायला म्हणलं सरा मीच पाडतो मावरातला. पाटील तुम्हाला जर सांगायचं सांगा पाहिजे कसे लय भाव चढले यायची. हो मी चाललो. मारत्या थांब मारत्या. होय काय का हे मारते म्हणलं गो. आता हे तर टेटर माणूस आहे रे का. हो मस्त सराय पाडता येते आपल्याला पाडता येतं बरं. जाऊ द्या पाटील देऊ द्या 500 रुपये भेटत आहेत बरोबर असं. हो कसं आता हे सापडले तर योगा हो नाही तर अजून कुकडे जायचे होते. जाऊ दे तिकडे भारतीय तिकडे नाही तर आपल्याकडे 3 घ्या 3 जोड्या लावल्या का. तेच वाटते ना. मग काय तर बरोबर कसं वेळेचं महत्व असते ना. हा बरोबर ठीक आहे ना. बा शिवलाल भाऊ 500ची काही विषय नाही आहे. 100-200 काही नसते. हो वांधा नाही. उद्या तुम्ही फक्त सकाळी तू त्या आणू नका आपल्या चिच्चा घेऊन जा. आणि आपल्या 3 जोड्या हो 3 जोड्या बिलकुल आपलं सरा पाळा सकाळी 6 वाजता जाऊ द्या तुम्ही. चल जमलं म्हणलं बाबा ना. हो इकडेच आता आपलं बरसात इकडेच निघते बरं. हो लाईने पाटील कसं एक आपल्या गोत्यात आले ना बस झालं. हे बा काहीच हरकत नाही. तुमच्यासाठी आपण का नाही म्हणतो का. उद्या 6 वाजता बिलकुल घरी तुमच्या 9 वाजेला अर्धा सरा पाळून मोकळले का 3 जोड्या चालू बरोबर. फक्त बाया जास्त सांगा तुम्ही म्हणजे एकाच दिवशी आपल्याला लागून झाले पाहिजे. किती आहे पराठी तुमची
ती सगळे करा आपली ती शक्कर भरायला लावायची आपल्याला सगळे मजूर बिलकुल आता झुंबरला सांगितलं बाया आल्या की बस इथं टपणीवरच आम्ही आता सगळ्या बाया आपल्या इकडे जाऊ द्यायच्या आता झालं मग उद्या आम्ही सरा पाडून देतो बाया किती वाजता 8 वाजता ना 8 वाजे लोक त्याला सुरुवात करून देतो आम्ही काही वांधा नाही मग आता झालं मग फिट आता 500 रुपये रोजानं बिलकुल ओके सांगा ना ते गेले नाही आले वाटते आता हो पाहतो ते त्या सामटीत गेले इकडे आले आता काय म्हणते काय पाहिजे शिवलाल बरोबर हँडल करतोय आता नाही बाबा बन काशीनाथ अजिबात याच्या वावरात जायचं नाही आपल्याला काय हो लक्ष्मणच्या आणि या शांतारामच्या बाकी कोणाच्या वावरातली आपल्याला काही अडचण नाही हो येऊ दे द्यायला मी सांगतो काय का शांताराम हो कुकडे हिंडू राहिले मला गणगण हा हो काय करत नाही का लावून घेऊ गण पायावर वातावरण राजा धडाल भिडून लोक आता तेच गडबड होईना म्हणून आलो मला चालता का उद्या हो कसं आता आमच्या तिघाच्या वावरातनी मजूर पाहून राहिलो आम्ही पराठी लावायची होती तास पाडासाठी बैलजोडी आहे सगळं आहे बिलकुल फक्त याचं काम आहे तुम्हाला तू त्या घेतला की नाही का अरे बाप काय राजा लक्ष्मण भाऊ सांगा आता आपले माणसं आता आपण बोलून बसल्यावर काय करावं आता हो आता हे लाईनी पाटील येऊन गेले हो काही करा म्हणे बा 500 नाही 600 घ्या पण माझ्याकडे या हो मला नाही राजा मी येत नाही पण आता शेवटी त्यानं ॲडवान्स दिला आम्हाला काय करावं मग काहीच नका सांगू ना हे पा म्हणलं तुम्हाला 500 देतो ना आम्ही हो तुम्ही लोन नका घेत जाऊ चला तुम्ही चहा पाणी हे ते बिलकुल आपल्या इकडे कसं टेन्शन नाही ते सगळं बरोबर आहे तुमचं पण कसं आता बरसात पाण्यात दिवस ते कोणाला चाट देणं बरोबर नाही आपण त्याला हो म्हणलं हो का ज्याचा आपण पहिले घेतला हो त्याचाच आपण जात असतो असे काही आपण कामं करत नाही बा हो याच्या त्याच्या वावरातले मजूर चोरणं नेणं हे ते आपले कामं नाही आले का तुम्ही असं अशा ऐन वक्तात चाटा देता आले असते तर काय बिघडलं असतं का आता मला खराब वाटू राहिलं काय करा आता पण नाही म्हणलं शांतराम भाऊ काय पेरणी गिरणीचं कसं म्हणलं काय आता लाईनी पाटील म्हणे बा ट्रॅक्टर काही देत नाही म्हणे आपण असं तसं ना कसं काय म्हणलं मग तुमचं काय पेरणी कशी करसान मग जाऊ द्या ना ते नको भांडण नको लावतो कोणाची तुम्ही आम्ही आमचं पाहून घे ना आपल्या सरपंचाला भेटून राहिलो आम्ही त्याचं ट्रॅक्टर सांगून राहिलो याच्या मात थोडी आहे की मग तुम्हाला काय वाटून राहिलं वाटायचं नाही पण ते म्हणे तर आपण देत नाही म्हणे यंदा पाहू म्हणे आता काय करते तर पडितच राहते म्हणून आमचं का मला एका दिवसात ट्रॅक्टर घेऊन ये तुम्ही काय सांगून राहिला म्हणा तू सांगून राहिला मोठा नका त्या झुमऱ्या असं ना गहू तेच आहे जरासा तेच मग लाईनी पाटील बोलत नाही हेच आपला पुढे जसं काय याच ट्रॅक्टर जाऊ द्या ना सोडा पिक्चर एखादा नवस घेऊन टाक जा जाऊ तिकडे त्याला काय वाटून राहिलं पाहू ते काय करायचं नंतर आम्ही आमचं पाहू आता पहिले आम्हाला ते सरपंच सापडलं ठीकच ठीक तुम्ही येता का सांगा फक्त ना ते जरासं चैलं ना काम तुमचं उशीर आले तुम्ही लवकर भेटले असते तर तुमच्या जिकडे आलो असतो पण मी काय म्हणतो ट्रॅक्टर आणाच तुम्ही हो कारण की आमच्यासारखे मोठ्या अडचणी येऊन राहिल्या सरपंचाला बनवतो आपण ते मध्ये मा घरचं आहे हे लाईनी पाटील कसं हे झुमरे सतवतील एकाचं व्हा पुढे आलो चालू बॅगा नेऊन ठेवते म्हणून एखादं घ्यास राहायचं तुम्ही शांताराम तुम्ही घ्या ना एखादं पाहू ना नंतर सध्या विचार करा लागन आता एकदम का गेलं ना आणलं असते का काही आपलं हे बा शांताराम पैसे असले तर एका दिवशी इमान घेते माणूस मग काय पैसा असते महत्वाचा लक्षण बरोबर काय कमी आहे तुमच्याजवळ काय कमी आहे म्हणा पण मी म्हणतो झमकली कशी काय म्हणलं हे कोण हे झुमरे इतका कोण राग करून राहिला म्हणलं समजलं नाही मला काही निरा तेल होताचीच काम करता बा बस जाऊ द्या ना बाजे विषय जाऊ द्या तिकडे काय आमचं आम्हाला माहिती ना तुम्ही तुमचं काम करा ना यात असं या नाही येऊ नका जाऊ द्या तिकडे चला शांताराम भाऊ जरा आपण कसं दुसरे भाऊ चला लवकर मजुरी आज आहे अजून टाईम आहे मजुरी आले चला पहिले माणसं भाऊ काय राजा लक्ष म्हणतो लस चिडचिड करते नाही चिडणार साईन ते अजून थांबणं जरा असं तू गडबड नको करू पाय मजाच पाणी यायची काय मला बोलणं सुचत नाही माझं मामी वावरातून आल्या बरोबर आहे कोणाची इकडे होतं म्हणलं एवढा मोठा लाट नाही म्हणलं मावशी कोणाची इकडे होते म्हणलं मजूर आहे सगळं आपल्या सरपंच वारस होता बाबा सगळे पराठी लागवड करून घेतली जाईन हो मग काय तर राहिलं होतं बरं जरासं मी उद्या घेऊ बाबा आता नाही म्हणे घेऊनच टाका आता इतक्या बाय आहेत घेऊन टाकलं आता काय करता अर्धा घंटा लेट झालो मी आता मग काय करा काय करता चला आता येतो म्हणलं बाबा पाणी म्हणसान तुम्ही म्हणता ते रस्त्यात थांबा लागला आम्हाला हो पण मी काय म्हणतो हे आता लाईनी पाटील काय म्हणून राहिले ते ऐक ना पहिले तू आता हे मजूर आहे सगळं उद्या कुकडे आता चाललं कुठं म्हणलं उद्या बाबा उद्याचं आहे बा अजून तर काही नक्की नाही हो कोणतं कुकडे पाठवा लागेल 5-10 इकडे पाठवा लागेल सगळीकडे आता 50-50 आता मजूर आहे आपलं हो जसं ऍडजस्ट होईल तसं कर लागेल नाही काय ऍडजस्ट करू नका हो 40 मजूर आपल्याकडे पाठवा तुम्ही लागवणले हो 30 चक्राची लागवण करणं आहे 10 मजूर आपलं मारतीच्या इकडे बस याच्या पडायला काहीच नाही नाही 50 नाही ना 40 भरलं असलं मग काय तर हो आता काही घरचे जातात ना ते माऊलीची घरची बाई नाही अशा काही तिकडे चाललं ना आपापल्या घरी 30-40 पकडतो फक्त आता हो मग काय तर आता हे बा एक तर सगळ्या बाया इकडे पाठवून तर मग बाकीच्या इकडे काय पाठवू नाही ना मावशी असं नका करू तुम्ही 10 मजूर इकडे 5 मजूर इकडे अशा कसं काय होणार आहे आता 30 चक्कर लागून करणं आहे मला सरा पाळायला मी 3 जोड्या सांगितल्या सगळं पद्धतशीर झालं मग आता जर म्हणसान तुम्ही तर मग कसं काय होणार आहे ते एक दिवस माझ्याकडे सगळं पाठवून द्या ना मग नंतर जाणं कुकडे बी मला काही म्हणणं नाही ना मग असं नसते ना माणूस भाऊ कसं असते सगळ्याच आता पेरणं लावणं महत्वाचे आहे ना तुमचे बी चालते त्याची चालते सगळंच आपलं बरोबर होते तसं नाही ना भाई आता लोक आपण काही घाई केली का आता लाईने पाटला काही बी सगळ्याच्या शेवटून असे पण आता यंदा कमीत कमी यंदा तर सगळं मजूर द्या त्याचं झालं की मग त्याच्या मग लय काम आहेत ना बाई तर बाबा घरी नाही टेन्शन आहे त्याच्यावर जाऊ द्या मला मावशी हो याची इकडे 20 मजूर पाठवून द्या समजा 10 मजूर मारतीच्या इकडे हो मारती म्हणे बा कोणती हालती 10 पाहिजेच म्हणे तू थांब ना मारतीचं काय तुला राहिला तुला काय एवढं करत आहे त्याची ते पोट्टे गिट्टे पाहायला गेला ते मग काय हो लाईनी पोट्टे नाहीत आपल्या जगण्या गिड्या ते टीम आहे ना पुरी मग तिकडे गेला ना मारत्या इकडे नको तू हे आम्हाला कमी आहे मजूर आलं बा म्हणे मारती हो आलं तर म्हणतो म्हणे ठीक आहे ना राहू द्या मग सांगा मावशी सांगा म्हणलं सगळं मजूर पाठवता ना मग उद्या म्हणलं उद्या पाठवू ना 3 जोड्या मग
काय बाबा तू काही ऐकूनच नाही राहिला. बरं ठीक आहे, जाऊ दे आता, उद्या सगळंच मजूर तो इकडे देतो. काही हरकत नाही, फक्त बैलजोड्या लवकर जाऊ देतो, सरे पाडणं सुरू करा. लागून करून टाकू, मग पेरणीचं पायटा येते. जमलं मगच जमलं. फक्त लावून महत्वाची आपल्याला. पेरणी तर काय ट्रॅक्टर धड 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 सुरू करतो मग मी. हो ती चालते, ही चालते. या मग आता सगळ्यात एकही मजूर कुठे जाऊ देऊ नका. बिलकुल आपल्या इकडे फक्त असं वाटलं असतं मजूर 5 मजूर मारतीच्या इकडे देऊन देता बस. बरोबर ठीक आहे ना. हो काही हरकत नाही. मग हो चालते, मग 5 तिकडे देईन आणि बाकीचं मग लाईन पाटला वावरात. हो झालं मग आता ओके. काही आता सांगायचं काम नाही. आता उद्या तुमच्या वावरात सकाळी आम्ही 9 वाजता मजूर येऊ. हा ठीक आहे. बाय हो, मी काय म्हणतो म्हणलं, हे बा मीना, तू 5 बाया घेऊन त्याच्यावर जायचं म्हणलं मारतीच्या, मारती धुटके, आणि बाकीच्या सगळ्या बाया जे आहेत त्याला सांगून दे आपलं लाईन पाटलाच्या वावरात उद्या सगळ्याच्या सगळ्या लागवणसाठी 9 वाजता सगळ्या वावरात पाठीवर आले पाहिजे. हो 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 सांगतो मावशी, सांगतो सगळ्या सांगून देतो. हो बरोबर ठीक आहे. झुंबर म्हणलं आमच्या घरचे बाबा दिसले का म्हणलं, चेतनचे बाबा कुठं दिसले का? त्याला आता आमच्या घरचे पाहा लागते ना बाबा, पेरात राहिलं ना. बाबून भाऊ आपल्याकडे आहे ना काशीनाथराव हे ते सगळे बिलकुल. हो उद्या 3 जोड्या आहेत आपल्या. सकाळी बिलकुल सरे पाळायला ते आहेत आणि तुम्ही लागवणले सगळेच्या सगळेच. हो का, ते आहे का? बरे बाबा कामी लागेल. हो ना, आम्हाला गावातच आहेत का? बरोबर चला मग आता. हो येतो आम्ही उद्या. मग काय तुम्ही मावशी, तुम्ही बोली ना करत काहीच नाही. मजुरीची हे ते पहिले बोली करून घेत जा, मग नाही तर मग कमी देतात ना लोक. मग एक तर पाणी आलं म्हणत तिथं मग ते म्हणते आता अर्धाच रोज घ्या. तुम्ही आधी बोली करून घेत जा बरोबर, नाही तर मग असं आमचं नुकसान होते ना मग बायाचं आमच्या. तू काळजी नको करतो. तुला किती मजूर पाहिजे तेवढं मी देतो, तू नको टेन्शन घेतो. हो ना, तू झाली मंजुळा झाली आणि ते लंका तिघी जणी गाणी भरल्याच बा तुम्हाला पैसे करत राहता. चला आता जा घरी जा आणि लवकर उद्या सकाळी जा लागते. आता हे काय म्हणते बाबा, यावर्षी कशी माग राहिले ते? बोला बाबा शांतारामजी काय म्हणता? ते आता काय करता बा, मग आता मजुराशिवाय पान तरी हलते का? आता सांगा तुम्ही. आता लागवण करायची होती उद्या, म्हणलं कसं मजूर दिसलं येता नाही. मी आता सांगा मग उद्या मग 7-8 बाय आपल्याकडे पाठवून द्या लक्ष्मणच्या इकडे. काय बाबा आत्ताचीच गोष्ट ना, 2 मिनिटं नाही झाले. पण आता माझ्या झुमऱ्या ते लाईनी पाठी येऊन गेले ना, त्या मारतीकडे 5-6 बाय पाठवा लागते आणि उरल्या सुरल्या याच्या वरात मी 3 जोड्या सांगितल्या म्हणते, आताच गेले सांगून ते. बापरे, मग आता असं एवढं थोडी असते काही. मग काही तिकडे पाठवा, काही इकडे पाठवा. पण म्हटलं होतं ना बाबा, इंका आम्ही सगळ्यांना म्हटलं, पण ऐकच नाही. लाईनी पाटील म्हणे पहिले माय आता करूनच द्या. आता मी हो म्हटलं. आता हो म्हटलं तर कसं आता मला शब्द माग घेत नाही ना मी. कायच करा, 5-5 तरी पाठवा लागत होत्या. नाही बाबा, मी हे पहा म्हणलं आज उद्या तर काही सांगत नाही. परवाच काय सांगा, पाणी जर जास्त आलं मी काय करू? म्हणलं मी दिवस देतच नाही कोणता. आता वातावरण पण बोलतो मी. आता तुम्ही उद्या तर काही शक्यता नाही. कायच करा. चला शांताराम पोट्टे भाऊ, आता काही खरं नाही वाटते. आणि आपल्या आधी झालं वाटेल काय. चला जाऊ दे तिकडे. हो ना, बसलो चहा पिता पण. चला. अरे हो लक्ष्मण भाऊ, तुम्ही यायला भेटा ना. आमच्या घरचे बाले भेटा, ते येऊनच राहिले रस्त्यानं. फोन आला तर द्यायचा. जगन हे ते 5-7 पोट्टे आहेत, ते पाहा ना मग येत असतील तर. ते आहेत का गँग? बरोबर पाहतो मग. आले का? येऊ राहिले का ते? हो येऊनच राहिले ते, आमच्या मागच होते तर. काय थांबा तिथं वाट्यावर. आले की मग बोलून द्या मग. नाही देवा, त्या पोट्टे सांगून ठेवा. एक जर काही इकडे तिकडे गेलं तर मी कानपट्टे शकणार आहोत त्याच्या. देवलाल भाऊ तुमची झाली ना आता लावगं. तर हे 5 पोट्टे जगण्या संख्या ते असंती संख्ये त्या बंगरेच्या गिंगरेच्या सगळ्या सांगून द्या तुम्ही ते. आत्ताच कळक. नाही तर उद्या का इकडे तिकडे गेले म्हणा तुम्ही, तिथे येऊन काढणार म्हणा तुम्हाला. सांगू राहिलो पैसे नगदी आहे, पातीवर आहे, काही विषय नाही. सांगू राहिलो 5 बाय आहे तिथं बहुतेक आपल्या इकडे. भाण्याचा फोन आलता मला आणि 5 पोट्टे समजा. बस झालं, कामच झालं आपलं उद्याचं. मग आता काही मी डबल फोन लावणार नाही. उद्या बिलकुल 9 वाजता पातीवर येता म्हणा. काय त्या संख्येला सांगून देता ते कळक. ठीक आहे मग ठेवतो मग. चल मारती ठेव मग. हो येतो म्हणते पोट्टे, काही वांधा नाही. ठेव. हे आहेत बा पोट्टे, आले तर आले. आता हे काय म्हणते. अरे काय पोट्टे हो, काय आहे का म्हणलं? देवला झालं का तुझ्या? झाली का लागवण? बस आजच झाली नाही का? पाणी आलं जमलंच आपलं आता. काहून काय म्हणता, तुमची झाली का? काळजी झाली का? मजूर नाही ना, माणूस नाही ना, कोण नाही सापडून राहिला. मग आता परेशान. आता बाय आले हो, सगळ्या लाईन पडला जिकडे. सांगा आता मारती जिकडे 5 आहे म्हणते. आता म्हणलं हे पोट्टे आहे रिकामे तर द्या ना आमच्याकडे पाठवून. नाही माठी जिकडे जावं त्या मला. माटीचा खाल्ला कट बा. हो माटूस म्हणे कानपट्ट शकतो मग तुमच्या. दुसरीकडे गेले की मग काय 8 फोन आला द्यायचा. उद्या त्याच्यावर चाललो आम्ही आता. आज मारते त्याच्यावर काय 50 माणसं पाहिजे. काही आपलं मजूर आहे तिकडे, पोट्टे तिकडे. आता काय बा 5-5 रुपये शिल्लक देत तुम्हाला त्याच्यापेक्षा. ते कसं मारती जायचं माहित नाही तुम्हाला का? हो ते वावरात येऊन काढते आम्हाला. नाही बा ते तिकडे जावं लागते आम्हाला उद्या. आताच फोन येऊन गेला ना, मग आम्ही येत नाही बा तुमच्याकडे उद्या. जाऊ द्या, काय लक्षण राहा. जरासा उशीर केला ना तुम्ही. पापर माणसं पाच बसलो तिकडे, मजूर गेलं. कोण आता काय. चला जाऊ द्या तिकडे. आता हे पोट्टे हुकले तर जाऊ द्या. मारत्यानं आधीच फोन केला. चला. अरे बा मी काय म्हणतो शांताराम भाऊ, जाऊ द्या लावगणचं जाऊ द्या. आपण यायचं आता रिकामी होते 2 दिवसात. आपण पेरणीचं पाहू ना मग पहिले. आपलं सरपंच ट्रॅक्टर रिकामच असं आणि त्याला भेटून येऊ. चला तिकडे जाऊ आता. हे पाणी सुरू होऊन राहिलं. चला पटकन चला. तसं करावं लागेल मग नाही का. हो हे आता लागवणवर भिडेल आहे. हो आपण तिकडे पेरणीवर भिडू नाही का. एरिया ट्रॅक्टर आहेस ना सरपंचाचं. जाऊ दे तिकडे पेर पण लाव म्हणाले का तूच मारते का जसं. चला आम्ही तर काय पाणी सुरू झालं रे बा. चल लवकर चल. तिथंच आहे सरपंच ट्रॅक्टर जवळ. अरे सरपंच साहेब थांबा म्हणलं. चल पटापट चल रे बा लवकर. चल घे छत्री घे. काय पाण्यात काय हिंडून राहिलं म्हणलं तुम्ही. आता आम्ही सर हेंगा ट्रॅक्टर उभं करून निघालो होतो ना, अजून सुरू झाला आता दणका. काय होतं काय राजा, मी काय म्हणतो, उद्या झालं का तुमचं पेरणं पण झालं ना? आता आटपलं वाटते ना. मजूर तुमच्याकडे होतं म्हणते आज. होतं ना, झालं ना. लावगणी पडली आपली आता. बस झाला आता, काही विषय नाही राहिला. कोण काय म्हणता मग? ते बा म्हणलं पेरणी द्या ना करून तेवढी. झाबरूची माई त्या आलुबोंग्याची लक्ष्मणची आमची उद्या द्या ना काढून. उद्या परवा 2 दिवस.
वा ते मनोज भाऊले भेटा न तुम्ही मा मागू नका लागत जो हिंगा आता मलेच तर ड्रायव्हर नाही सापडे आता कसा आहे हे सापडला येतो म्हणते बा जाऊ द्या तर आता माया उद्यापासून सोयाबीन पेरणं आहे हो मग काय उद्याच पहिला दिवस आहे माया मग काय तर हिंगा पेरणी मी आत्ता पाहून घेतली ओके आहे का आहे मग काय तर तुम्ही कुठं लावून राहील मा मागा आता चला मग आता कल्याणाचं मी झालं का तुमचं आटपलं का काय सांगा आता मग आता काय आमचा नंबर केला का हे बा मा भरोश्यावरच राहू नका तुम्ही हो कसं असते पेरण्याचं कोणाला भरोश्यावर ठेवू बी नाही फालतू कुठं बसता बा भानगडीचे कामं हो तुम्ही दुसरं पा कोणाचं मारुतीचं लायनं ट्रॅक्टर घ्या ना ते लावा ना कामी नाही ते राहू दे ते नका विषय काढू हो तुमचं देता का सांगा तुमचं काही येते सांगा परवा येता का उद्या येता का मग उद्या आम्ही पाहू नाही तर परवा या मग नाही बा परवा नाही सांगा तर नेरवा नाही सांगा हे असं जर पाणी लागून राहिलं तर उद्या चाललं नाही तर मी काय करू बा मी हे बा दिवस देतच नाही हो मी माया कसं मी लोकांच्याकडे पाठवतच नसतो ट्रॅक्टर आपलं झालं बस झालं आपलं काही हे नाही फक्त बस चला काहीतरी एखादी व्यक्ती पाठवतो मी हो तर मा भरोश्यावर राहू नका का महावीन तर चला बा जाऊ द्या मग तिकडे पाणी येऊन राहिलं काय काम नाही होऊन राहिले आमच्या हातात आता चला बस चला लक्ष्मण चला घरी चला आपल्या चहा घेऊ चला राज्यात जोरदार पावसाला सुरुवात अनेक भागात पाणी साचलं शेतीचंही नुकसान खेडमध्ये बाजारपेठेत पाणी शिरलं लिका आंबा आणि पातळगंगा नद्यांनी इशारा पातळी ओलांडली नागोठणे शहरातील कोळीवाडा परिसरात नदीचं पाणी घरांमध्ये शिरलं सांगा आता काय करा जिकडे तिकडे पाणी सुरू आहे ना आपल्याला नाही मजूर सापडलं ना माणसं सापडले सांगा आता काय करा बैल जोड्या पुरी घरी आहे आपल्या पण आता माणसानं त्यानं लागून राहिली आपली उद्याची काय करा आता नाही सापडलं मजूर तर मग काय राहू द्याचं का पेराचं आपण घरच्या करून टाकू ना मग लक्ष्मण आहे त्याच्या धाब्यावरची माणसं बोलावा तुम्ही सगळे माणसं बोलावा आणि मी तुम्ही झाबरू आहे ते आलपोंग आहे असे आपण सगळे मिळून आपली एकेका जणाचा वावर लागून करू मग आता नाही सापडलं मजूर तर काय असं करावं लागेल ना काही ना काही लक्ष्मणराव बस हेच आहे आता इलाज आपल्याला कोण घे बा लोक माहित नाही का तुम्हाला आपल्याला कसं जरा म्हणजे विरोधकच आहेत आपले आपल्याला आपलंच करावं लागणार आहे आता हो तर तुम्ही आणि ते तुमचे तिघं जण आहेत ना कामावरचे आलो बघा तुमच्या मेवण्याला फोन करून द्या छोट्याले धाबा राहू द्या 2 दिवस बंद आता करून टाकू लागा लाव झाबरू काय हो तयार बिलकुल जोड्या गिड्या बिलकुल उद्या आपलं सुरू करून देऊ हो आपण हे करू म्हणा लावकाचं करू आपण फोन सगळ्याला अल्पतीले पण ट्रॅक्टरचं कसं करावं का सोयाबीन पेरायचं तेही पेरा लागते ना त्याचं बा काही टेन्शन घ्यायचं नाही हो नशेना गावातलं माझ्या सासरे बस ट्रॅक्टर आहे मग काय त्याला फोन करतो मी हो त्याचं काय कुठं घाला पाय तुम्ही पहिले आपली लागण झाली की त्याचं ट्रॅक्टर पेरणीला बोलून घेतो मग काय झालं ना मग मी ड्रायव्हर हाऊस मग काय टेन्शनच नाही करा तुम्ही सासरेबाला फोन करा काही येते म्हणा ट्रॅक्टर द्या म्हणा पाठवून इकडे हा बोला जाऊ बा बोला म्हणलं काय म्हणत होती बा काही नाही म्हणलं झालं पेरणी बंद झाले का म्हणलं निपटलं हो झालं लागून घेऊन हे ते हो हो बाबा 2 दिवस झाले चालूच आहे ना चालूच आहे मग काय ते काय नवी पेरणी घेतली यावर्षी पहिली जंगाटली होती हो आता मस्त चालू आहे आता हो झालं आपलं झालं आता लोकांचे आता जसे आहे ड्रायव्हर आहेच आपला चालू आहे जमलंच मग हे बा असं करा तुम्ही उद्या काय करा उद्या आपल्या इकडे रामपूरला पाठवून द्या म्हणलं हो इथं काही ट्रॅक्टर नाही आमची इथं द्या बरं पाठवून उद्या हो ड्रायव्हर सहित पाठवून द्या हो ड्रायव्हर असेल तर बरोबर देतो मी पाठवून काही काळजी करू नका तुम्ही हो ठीक आहे वांधाच नाही उद्या सकाळी येऊन जाईल मग ट्रॅक्टर बस जमला आता नाही का बस आता बस मला बोंबलत का दाखवते झुमरेला आता हो आण म्हणतो ट्रॅक्टर आता ठीक आहे मग ठेवतो फोन मग उद्या सकाळी त्या पाठवून द्यायला ओके